भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ सुरू होताच स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही सध्या शांत आहात की थांबलेले आहात? कारण मीन राशीची शांतता ही थांबलेपणातून येत नाही, ती आतून घेतलेल्या एका ठाम निर्णयातून जन्मते. पुढील काही क्षणात तुम्हाला कळेल की हा निर्णय कधी घेतला जातो, तो कोणाला सांगितला जात नाही आणि तरीही तो संपूर्ण आयुष्याची दिशा कशी बदलतो. जर तुम्हाला वाटत असेल की काही लोक बदलत नाहीत, तर इथेच तुमची समज चुकते. मीन राशी बदलते, पण आवाज न करता, आणि हाच न ऐकू येणारा बदल तिच्या नशिबावर सर्वात खोल परिणाम करतो. हा प्रवास पाहताना तुम्हाला स्वतःच्या आयुष्यातले काही न बोललेले निर्णयही स्पष्ट होताना जाणवतील. म्हणून हा व्हिडिओ फक्त माहिती म्हणून पाहू नका. हा एक संकेत आहे. शांततेआड काय दडलं आहे आणि योगेशाने घेतलेला निर्णय कसा संपूर्ण भविष्य उलटवू शकतो, ते इथे उलगडणार आहे. मीन राशी शांत असते, पण तिचा हा न बोललेला निर्णय संपूर्ण भविष्य उलटवतो. मीन राशी स्वभावाने शांत, समजूतदार आणि भावनाशील असते. ती जास्त बोलत नाही. आपले दुःख, योजना किंवा निर्णय सहज कोणासमोर मांडत नाही. लोकांना वाटते मीन गोंधळलेली आहे, संभ्रमात आहे, पण प्रत्यक्षात तिच्या मनात खोलवर एक ठाम निर्णय आकार घेत असतो. हा न बोललेला निर्णय अचानक घेतलेला नसतो. अनेक अपमान, दुर्लक्ष, तुटलेली नाती, अपूर्ण स्वप्न आणि स्वतःशी चाललेली अंतर्मुख झुंज यानंतर तो तयार झालेला असतो. मीन राशी बराच काळ सगळं सहन करते, समजून घेते, स्वतःला बदलते, पण जेव्हा तिच्या आत्मसन्मानाची सीमा ओलांडली जाते, तेव्हा ती शांतपणे मागे हटते आणि मनातच दिशा बदलते. या निर्णयात कोणाला दोष देणे नसते, गोंधळ घालणे नसते, स्पष्टीकरण देणेही नसते. मीन फक्त स्वतःसाठी ठरवते की आता जुने मार्ग चालायचे नाहीत. ती लोकांपासून, सवयींपासून, विचारांपासून आणि कधीकधी स्वतःच्या जुन्या स्वभावापासूनही दूर जाते. बाहेरून तिचं आयुष्य तसंच वाटतं, पण आतून संपूर्ण पुनर्निर्माण सुरू झालेलं असतं. याच टप्प्यावर मीन राशीची नशीब हळूहळू वळण घेतं. अडलेली कामं सुटू लागतात. नवीन संधी स्वतःहून समोर येतात. योग्य लोक आयुष्यात प्रवेश करतात. कारण हा निर्णय भावनेतून नाही, तर आत्मजाणीवेतेतून घेतलेला असतो. मीन जेव्हा स्वतःच्या अंतःप्रेरणेला पूर्णपणे स्वीकारते, तेव्हा विश्व तिच्या बाजूने काम करू लागतं. म्हणूनच मीन राशीचा हा न बोललेला निर्णय बाहेरच्यांना कळत नाही, पण त्याचा परिणाम फार खोल असतो. तो तिचं संपूर्ण भविष्य बदलतो, शांतपणे, हळूहळू आणि कायमस्वरूपी. या निर्णयानंतर मीन राशीच्या आयुष्यात एक वेगळाच टप्पा सुरू होतो. ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी कुणाशी स्पर्धा करत नाही, कुणाला उत्तर देत नाही. ती फक्त स्वतःच्या अंतर्गत शिस्तीवर काम करू लागते. तिची ऊर्जा बाहेर वाया घालवण्याऐवजी ती मन, विचार आणि उद्दिष्टांवर केंद्रित होते. याच कारणामुळे तिचे निर्णय अधिक अचूक आणि परिणामकारक ठरू लागतात. मीन राशी या काळात लोकांपासून थोडी दूर गेलेली दिसते, पण प्रत्यक्षात ती एकटेपणातून स्पष्टता मिळवत असते. जुने संबंध, जे फक्त अपेक्षांवर टिकले होते, ते आपोआप दूर होतात. जे खरे आहे तेच टिकून राहतात. यामुळे तिच्या आयुष्यातील मानसिक ओझं कमी होतं आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रचंड वाढते. या अवस्थेत मीन राशीचं नशीब झपाट्याने बदलत नाही, पण ते स्थिरपणे मजबूत होत जातं. अचानक मोठे उलथापालथ न होता छोट्या छोट्या घडामोडीतून मोठा परिणाम घडतो. योग्य वेळी योग्य संधी मिळणे, चुकीच्या गोष्टी वेळेत टळणे, अनावश्यक अडथळे आपोआप दूर होणे, हे सगळं या शांत परिवर्तनाचं लक्षण असतं. मीन राशीचा हा टप्पा आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा ठरतो. तिची अंतःप्रेरणा तीव्र होते. स्वप्नांमधून संकेत मिळू लागतात. काही गोष्टी घडण्याआधीच ती ओळखू लागते. त्यामुळे ती पुढे कुठे थांबायचं आणि कुठे पुढे जायचं हे सहज ठरवू शकते. एक वेळ अशी येते की ज्यांनी तिच्या शांततेचा गैरफायदा घेतला होता, तेच लोक तिच्या बदललेल्या स्थितीमुळे गोंधळून जातात. कारण मीन कोणताही गाजावाजा न करता स्वतःला अशा जागेवर घेऊन गेलेली असते, जिथे तिला कोणाच्या मान्यतेची गरज उरत नाही. हा न बोललेला निर्णय मीन राशीला फक्त यश देत नाही, तर आत्मशांती देतो. आणि हीच आत्मशांती तिच्या आयुष्यात स्थैर्य, समृद्धी आणि योग्य दिशा घेऊन येते. या टप्प्यानंतर मीन राशीच्या वागण्यात एक सूक्ष्म पण ठळक बदल जाणवू लागतो.
ती आधीप्रमाणे सर्वांसाठी उपलब्ध राहत नाही. प्रत्येकाला समजून घेण्याची, प्रत्येक परिस्थिती सांभाळण्याची सवय ती हळूहळू सोडते. कारण तिला उमगलेलं असतं की स्वतःला सतत झिजवत राहणं हे करुणा नसून स्वतःवर अन्याय आहे. मीन राशी आता शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवू लागते. जे करायचं आहे ते शांतपणे करते आणि जे सोडायचं आहे त्याला मागे वळून पाहत नाही. तिच्या आयुष्यातील गोंधळ कमी होतो कारण ती एकाच वेळी अनेक भावनिक जबाबदाऱ्या उचलणं थांबवते. त्यामुळे तिच्या निर्णयांमध्ये स्पष्टता आणि आत्मविश्वास दिसू लागतो. या काळात मीन राशीला काही अनपेक्षित सत्यांचा सामना करावा लागतो. काही लोक फक्त तिच्या सहनशीलतेमुळे जवळ होते हे तिला कळतं. काही नाती फक्त तिच्या समजूतदारपणावर उभी होती हे स्पष्ट होतं. पण या सत्यामुळे ती तुटत नाही, उलट अधिक स्थिर होते. कारण भ्रम तुटल्यानंतरच खरी दिशा सापडते. मीन राशीचा हा बदल तिच्या कर्माशी जोडलेला असतो. ती जेव्हा स्वतःच्या मूल्यांशी तडजोड न करण्याचा निर्णय घेते, तेव्हा परिस्थितीही तिच्या तशीच वागू लागते. ज्या ठिकाणी पूर्वी अडथळे होते, तिथे आता मार्ग दिसू लागतात. ज्या गोष्टींसाठी ती धडपडत होती, त्या गोष्टी सहज मिळू लागतात. हा प्रवास बाहेरून फारसा नाट्यमय दिसत नाही, पण आतून तो पूर्णपणे रूपांतर करणारा असतो. मीन राशी अधिक गंभीर, अधिक सजग आणि अधिक स्वावलंबी बनते. ती अजूनही संवेदनशील असते, पण आता ती संवेदनशीलता तिची कमजोरी राहत नाही, ती तिची शक्ती बनते. अखेर हा न बोललेला निर्णय मीन राशीला अशा अवस्थेत घेऊन जातो, जिथे तिला कोणाला बदलण्याची गरज राहत नाही. ती स्वतःशी प्रामाणिक राहते आणि तेवढंच तिच्यासाठी पुरेसं ठरतं. याच ठिकाणी तिच्या आयुष्याला एक नवी शांत पण ठाम दिशा मिळते. या अवस्थेनंतर मीन राशीच्या जीवनात एक प्रकारची अंतर्गत परिपक्वता स्थिरावते. ती आधीप्रमाणे प्रत्येक गोष्टीला भावनिक अर्थ लावत नाही. कुठे थांबायचं, कुठे दुर्लक्ष करायचं आणि कुठे पूर्ण ताकदीने उभं राहायचं हे तिला अचूकपणे कळू लागतं. त्यामुळे तिच्या आयुष्यातील अनिश्चितता कमी होत जाते. मीन राशी आता वेळेची किंमत ओळखू लागते. ती आपली ऊर्जा फक्त त्या गोष्टींवर खर्च करते ज्या तिला पुढे नेऊ शकतात. उगाचच स्वतःला सिद्ध करण्याची गरज तिला वाटत नाही. शांतपणे स्वतःचा मार्ग चालत राहणं हेच तिचं बळ बनतं. याच काळात तिच्या कामात सातत्य येतं आणि निर्णयांमध्ये खोल समज दिसू लागते. या बदलाचा परिणाम तिच्या आर्थिक आणि व्यावसायिक जीवनावरही दिसतो. ती जोखीम टाळत नाही, पण आंधळेपणाने उडीही मारत नाही. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकलं जातं. त्यामुळे जे आधी अशक्य वाटत होतं, ते हळूहळू शक्य होऊ लागतं. मीन राशीचा आत्मविश्वास आता बाह्य मान्यतेवर अवलंबून राहत नाही. या टप्प्यावर मीन राशीला एक वेगळीच मानसिक शांतता लाभते. बाहेरची परिस्थिती कितीही बदलली तरी तिचं अंतर्गत संतुलन ढळत नाही. कारण तिने स्वतःशी असलेला संवाद मजबूत केलेला असतो. तिला कळून चुकलेलं असतं की खरी सुरक्षितता बाहेर नसून आत असते. हळूहळू तिच्या आयुष्यात असे लोक येतात जे तिच्या शांततेचा आदर करतात, तिच्या सीमांचा स्वीकार करतात. नात्यांमध्ये अपेक्षांपेक्षा समज वाढते. त्यामुळे मीन राशीचं भावनिक जग अधिक स्थिर आणि विश्वासार्ह बनतं. हा संपूर्ण प्रवास मीन राशीला एका अशा टप्प्यावर आणून ठेवतो, जिथे ती कुणाच्या अनुपस्थितीने अस्वस्थ होत नाही आणि कुणाच्या उपस्थितीवर अवलंबूनही राहत नाही. तिचं आयुष्य आता बाह्य गोंधळापेक्षा अंतर्गत स्थैर्यावर आधारलेलं असतं आणि या स्थैर्यातून तिच्या भविष्यातील खऱ्या यशाची बीजं रोवली जातात. या टप्प्यानंतर मीन राशीच्या निर्णयांना एक नैसर्गिक गुरुत्व प्राप्त होते. ती जिथे उभी राहते तिथे कोणताही गोंधळ न करता परिस्थिती स्पष्ट होऊ लागते. तिचं शांत अस्तित्वच अनेक प्रश्नांची उत्तरं देऊ लागतं. ती कमी बोलते, पण जेव्हा बोलते तेव्हा त्यामागे अनुभवाची खोली असते. मीन राशी आता स्वतःच्या अंतःप्रेरणेवर पूर्ण विश्वास ठेवते. आधी जिथे शंका निर्माण होत होत्या, तिथे आता स्पष्ट संकेत मिळतात. त्यामुळे ती उगाचच संधी गमावत नाही आणि चुकीच्या मार्गावरही जात नाही. हा बदल अचानक नसतो, पण तो इतका स्थिर असतो की मागे वळून पाहण्याची गरजच उरत नाही. या काळात मीन राशीची ओळख बदलते. लोक तिला वेगळ्या नजरेने पाहू लागतात. आधी जिच्याकडून सल्ला घेतला जात नव्हता, तीच व्यक्ती आता विश्वासार्ह वाटू लागते. कारण तिच्या वागण्यात सुसंगतता दिसते. ती जे बोलते ते जगते
आणि जे जगते ते शांतपणे स्वीकारते. मीन राशीला आता कुठे थांबायचं हेही कळतं. ती प्रत्येक लढाई लढत नाही, प्रत्येक मतभेदात उडी घेत नाही. निवडक गोष्टींसाठीचा ती आपली ऊर्जा वापरते. यामुळे तिच्या आयुष्यात अनावश्यक संघर्ष कमी होतात आणि परिणाम अधिक ठोस दिसू लागतात. या प्रवासात मीन राशीला स्वतःच्या खऱ्या अर्थाने मूल्य समजतं. ती कोणाच्या तुलनेत स्वतःला मोजत नाही. तिचं मोजमाप आता तिच्या स्वतःच्या प्रगतीवर आधारित असतं. त्यामुळे तिचा आत्मसन्मान अधिक स्थिर आणि अविचल बनतो. अखेरीस हा न बोललेला निर्णय मीन राशीला अशा अवस्थेत आणतो जिथे ती परिस्थितीला घाबरत नाही आणि यशासाठी धावपळही करत नाही. ती फक्त योग्य वेळी योग्य पाऊल उचलते आणि हाच तिच्या आयुष्यातील खरा वळणबिंदू ठरतो. या पुढच्या प्रवासात मीन राशीच्या आयुष्यात स्थिरता केवळ भावनिक पातळीवर नाही तर विचारांच्या पातळीवरही रुजते. ती आता प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधण्यात वेळ घालवत नाही. काही गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारण्याची क्षमता तिच्यात विकसित होते. हा स्वीकार हार मानण्याचा नसून वास्तव ओळखून पुढे जाण्याचा असतो. मीन राशी या काळात आपल्या सर्जनशील शक्तीला नव्याने ओळखू लागते. जे दडपलेले गुण, कल्पना किंवा आवडी होत्या त्या हळूहळू बाहेर येतात. लेखन, कला, संवाद, सेवा किंवा मार्गदर्शन अशा क्षेत्रात ती सहजपणे आपली छाप पाडते. कारण आता ती स्वतःला व्यक्त करताना भीती बाळगत नाही, पण दिखावाही करत नाही. या टप्प्यावर मीन राशीचं आयुष्य गतीने नाही तर दिशेने पुढे जातं. ती कुठे पोहोचायचं आहे याबद्दल स्पष्ट असते. त्यामुळे गडबड न करता चाललेलं पाऊलही तिला योग्य ठिकाणी घेऊन जातं. तिचे निर्णय आता क्षणिक भावनांवर आधारित नसतात, तर अनुभवातून आलेल्या शहाणपणावर आधारलेले असतात. मीन राशीच्या आयुष्यातील या बदलामुळे काही संधी अशा येतात ज्या तिने कधीही कल्पना केलेली नसते. या संधी गोंगाट करून येत नाहीत, तर शांतपणे तिच्या आयुष्यात सामील होतात. योग्य वेळी योग्य व्यक्तीची भेट, योग्य शब्दांचा संवाद किंवा योग्य संधीचा स्वीकार हे सगळं सहज घडतं. या अवस्थेत मीन राशीला स्वतःच्या एकटेपणाची भीती वाटत नाही. उलट एकटेपणातून तिला शक्ती मिळते. तिला कळून चुकलेलं असतं की स्वतःशी जोडलेलं राहणं हेच तिचं खरं संरक्षण आहे. त्यामुळे बाह्य अस्थिरता तिच्या अंतर्गत जगाला हादरू शकत नाही. अशा प्रकारे हा न बोललेला निर्णय मीन राशीला एका शांत पण प्रभावी व्यक्तिमत्वात रूपांतरित करतो. ती लोकांच्या अपेक्षानुसार जगत नाही, तर स्वतःच्या सत्याशी प्रामाणिक राहते आणि याच प्रामाणिकतेतून तिच्या आयुष्याला एक दीर्घकाळ टिकणारी अर्थपूर्ण दिशा मिळते. जर तुम्हाला मीन राशीच्या या शांत पण निर्णायक प्रवासात तुमचं स्वतःचं आयुष्य उमटताना दिसत असेल तर इथेच थांबू नका. तुमच्या आयुष्यातही असा एखादा न बोललेला निर्णय मनात आकार घेत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा निर्णयांमधून खरी दिशा मिळते. या प्रकारचा गूढ अंतर्मुख करणारा राशीचा सत्य प्रवास तुम्हाला नियमितपणे समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ फक्त पाहून सोडू नका. स्वतःला समजून घेण्यासाठी, योग्य वेळ ओळखण्यासाठी आणि अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवायला शिकण्यासाठी या प्रवासाचा भाग बना. चॅनेलला जोडून राहा, कारण इथे राशी फक्त भविष्य सांगत नाही तर तुमच्या आत दडलेली शक्ती जागी करतात. पुढचा निर्णय, पुढची दिशा आणि पुढचं वळण हे सगळं कदाचित तुमच्यासाठीच असू शकतं. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.